नमस्कार, मी संजय सोनवणे. मी आता चपराक प्रकाशनच्या कार्यालयात आहे आणि बसल्या बसल्या मी नुकतंच प्रकाशित झालेलं अनिल नातीर यांचं परदेशातील पाऊलखुणा हे पुस्तक वाचत होतो. यातले काही देशात मी गेलेलो आहे आणि यांच्या एका आर्किटेक्टच्या दृष्टिकोनातनं त्यांना जो युरोप दिसला किंवा इजिप्त दिसला, त्याचं हे प्रवास वर्णन वाचताना मी ते क्षण यांच्या दृष्टिकोनातनं का पाहिजे असा प्रश्न मलाही पडला. कारण आर्किटेक्ट जिथे जाईल जगामध्ये किंवा देशामध्ये, तो तिथले वास्तुशास्त्र, तिथलं एकंदरीत वास्तू सौंदर्य याच्याकडे अर्थातच लक्ष देणार आणि त्याचं मूर्तिमंत पडताळा आपल्याला या पुस्तकात मिळतो. आम्स्टरडॅम असेल, ब्रुसेल्स असेल किंवा इजिप्तमध्ये ते गेले किंवा ताश्कंदला गेले, हे सगळे जे अनुभव आहेत हे अत्यंत एक वेगळा दृष्टिकोन देणारे आहेत. कारण मुळात प्रवास वर्णनच का असतात? प्रवास वर्णन असतात की वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या देशाचं, त्या संस्कृतीचं, त्या समाजाचं अनेक अंगाने चित्रण वाचायला मिळावं आणि एक पुन्हा प्रत्ययाचा एक आनंद मिळावा आणि आपल्यालाच वाटावं की आपण गेलेलो जरी असलो तरी आपण या दृष्टिकोनातून का नाही पाहिलं, त्या दृष्टिकोनातून का नाही पाहिलं, असा आपण विचार करू शकतो. आणि जे गेलेलेच नाही आहेत त्यांना सुद्धा न जाता सुद्धा प्रवास वर्णनाच्या माध्यमातून त्या देशाची काहीतरी तोंडओळख निश्चितपणे होत असते आणि स्वतःच आपण त्या लेखकाबरोबर प्रवास करत आहोत असा एक वेगळा आनंद मिळतो. या पुस्तकात बऱ्याच गोष्टी आहेत. तिथली सौंदर्य स्थळं, तिथल्या रीतिरिवाज, खाद्यपदार्थांच्या तऱ्हा ज्या देशात विदेशात वेगवेगळ्या असतात. आपण भारतातही पाहतो की प्रत्येक राज्यातल्या पद्धती वेगळ्या, तसं परदेशातही आहे, युरोपात आहे, अमेरिकेतही आहे. वेगवेगळे प्रसंग, खाद्यपदार्थांचे वर्णनं येतात आणि आपल्याला जगाची एकंदरीतच खाद्य संस्कृती सुद्धा काय आहे हे एकंदरीत पाहायला आपल्याला मोलाची मदत होते. त्यानंतर सौंदर्य स्थळं जी आहेत, पुतळे आहेत, प्रतिमा त्याच्या ज्या आहेत आणि त्याचे काही थरारही आहेत. म्हणजे बलूनमधनं कसं ते अपघाती हे अत्यंत थरारक दृश्य त्यांनी यात अनुभवलेलं आहे आणि ते त्यांनी यात चित्रित केलेलं आहे या पुस्तकामध्ये. हे पुस्तक वाचलं म्हणजे किमान 14-15 देशाची सफर होणं आहे. जणू काही आपण एवढ्या साध्या सोप्या शैलीत लिहिलंय की जणू काही आपण लेखकाच्या हातात हात घालून चाललेलो आहोत. आणि यातली दुसरी गंमत महत्वाची अशी की हे प्रवासाला एकटे गेलेले नव्हते. हे टीम बरोबर गेले, ग्रुप बरोबर गेले. ग्रुपमधनं जाण्याचा आनंद असा असतो, तो एक वेगळाच अनुभव असतो. एकटा ज्यावेळेस मनुष्य जातो त्यावेळेस बराचसा बावरलेला, गांगरलेला असतो. तो त्याला काही चर्चा करता येत नाही कोणाशी, कारण दुसरे जे लोक असतात त्यांच्याशी तेवढा संवाद साधण्याची संधी मिळतेच, अशातलाही भाग नाही. परंतु मित्रांबरोबर किंवा ओळखीच्या लोकांबरोबर ज्यावेळेस आपण परदेशात टूर करतो त्यावेळेस आपापसातनं ज्या चर्चा होतात आणि जे काही टीका टिप्पण्या जे सहप्रवासी करत असतात त्याच्यातनं एक वेगळंच विश्व उलगडायला मदत होते. कारण आधीच सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे पाहायचा दृष्टिकोन वेगळा असतो, स्वतंत्र असतो आणि तो स्वतंत्र दृष्टिकोन आपण समजावून घेऊन आपला दृष्टिकोन काय आहे याची आपण मांडणी करू शकतो. त्यामुळे अनिल नातीर हे त्यांचं मला वाटतं हे पहिलंच लेखन आहे आणि चपराक प्रकाशनने अत्यंत सुंदररित्या काढले आणि त्यातले फोटो ठिकठिकाणी एवढे टाकलेले आहेत की ज्यामुळे आपल्याला एक आपणच त्या जागेवर उभे आहोत आणि पाहतोय असा आभास आपल्याला मिळतो. तर अत्यंत सुंदररित्या हे पुस्तक काढले, त्याबद्दल तर प्रकाशनाचं अभिनंदनच. पण त्याच वेळेस मी अनिल नातीर यांचं अभिनंदन अशासाठी करेल की पेशाने आर्किटेक्टच्या बिझनेसमध्ये असताना, आर्किटेक्टचा बिझनेस नॉर्मली लोक वृक्ष किंवा ज्याला आपण दगड मातीशी संबंध असलेला आपण मानतो, परंतु या दगड मातींनीच संस्कृती निर्माण केलेली आहेत. अत्यंत काव्यमय, विश्वाला सौंदर्य अभिमान वाटावा अशी शिल्प निर्माण केलेली आहे. त्यामुळे त्याची आर्किटेक्टची दृष्टी एक सौंदर्यासक्त दृष्टी असते. त्याचा प्रत्यय आपल्याला हे प्रवास वर्णन वाचताना येतो. तुम्ही अवश्य परदेशातल्या पाऊलखुणा हे अनिल नातीर यांनी लिहिलेलं आणि चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेलं पुस्तक वाचा आणि त्यांच्याबरोबर जरा युरोप फिरून या, इजिप्त फिरून या, ताश्कंदची थंडी अनुभवून या, एवढंच मी म्हणेल. धन्यवाद.